बेकिनकेरीत भर दिवसात हत्तीचा धुमाकूळ, ट्रॅक्टर ट्रॉली उलटवली तर दुचाकीची मोडतोड. वन खात्याची तत्पर कारवाई. होय, मागील 4 दिवसांपासून मुक्त संचार करणाऱ्या हत्तीने शुक्रवारी बेकिनकेरी गावात भर दिवसात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे. गावात आलेल्या हत्तीला वन विभागाने गावापासून जवळ असलेल्या डोंगर परिसरात पिटाळून लावले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची तात्पुरती सुटका झाली आहे. मागील आठवड्याभरापासून बेकिनकेरे, बसुर्ते, अतिवाड परिसरात फिरणाऱ्या हत्तीने शुक्रवारी सकाळी अलतगा कंगराळीपर्यंत मजल मारली होती. पहाटे अलतगा फाट्यावर हत्तीचे दर्शन झाले होते. त्यानंतर वन खात्याने तातडीने दाखल होऊन हत्तीला हुसकावून लावण्यासाठी कारवाई हाती घेतली. त्यानंतर हत्ती बेकिनकेरे गावच्या शिवाराकडे मार्गस्थ झाला. दरम्यान हत्ती गावात घुसून गोंधळ माजवेल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. वन खात्याच्या टीमने बंदोबस्त वाढवून हत्तीला गावच्या बाहेरून जाण्यासाठी भाग पाडले. हत्ती गावात आल्याचे समजताच ग्रामस्थांनी गोंधळ घातला होता. भर दिवसा हत्ती गावात आल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी आरडाओरड गोंधळ घातला होता. लोकांना कोणतीही इजा पोचू नये यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना घरातच राहण्याची सूचना केली. मागील 4 दिवसांपासून गावात जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री लक्ष्मी मंदिराचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम सुरू आहे. आज शुक्रवार लोकार्पण सोहळा आणि महाप्रसादाने सांगता होणार आहे. यासाठी पै पाहुणे मोठ्या संख्येने गावात दाखल झाले आहेत. त्यातच सकाळपासूनच हत्तीचा धुमाकूळ सुरू झाल्याने गावात एकच गोंधळ उडाला. गावात आलेल्या हत्तीने दुचाकी, बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचे नुकसान केले. घराशेजारी लावलेली दुचाकी हत्तीने आपल्या सोंडेने फेकून दिल्याने तिचे नुकसान झाले आहे. त्याबरोबर बैलगाडीचीही मोडतोड केली आहे, तर ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून टाकली आहे. त्यामुळे वाहन चालकांना फटका बसला आहे. सीमा हद्दीतील बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते आणि चंदगड तालुक्यातील होसूर, कौलगे परिसरात धुडगूस घालणाऱ्या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणीही ग्रामस्थांतून होत आहे. शिवारातील ऊस, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान होत आहे. त्याबरोबर जीवितहानीही टाळण्यासाठी तातडीने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. भर दिवसा रस्त्यावर, शिवारात आणि आता गावातही हत्ती वावरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन खाते कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.